श्रीमती सुनीता शशींद्र भिलारे, राहणार गणेशनगर, प्लॉट नंबर 12, गणेशनगर हाऊसिंग सोसायटी, महाबळेश्वर। मी एक विधवा महिला आहे। माझे मिस्टर 2007 गेल्यानंतर मी माझ्या मुलांचं पालनपोषण करत होते। ज्या जागेवरती बेकायदेशीर कब्जा केलेला आहे त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय या न्यायालयामध्ये येऊन मी न्याय मागितलेला आहे आणि मला न्याय मिळावा। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये राहणाऱ्या सुनीता शशींद्र भिलारे या बहुजन समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील विधवा महिलेवर जाणीवपूर्वक अन्याय अत्याचार करून त्यांची प्रॉपर्टी बळकावण्याचा प्रयत्न तेथील त्यांच्या घरात घुसून राहणारे राजाराम दगडू पवार, श्रीमती सुरेखा भिलारे, स्मिता पार्टे आणि संजय पार्टे या आरोपींच्या मार्फत होत आहे। या संदर्भात वारंवार त्यांनी महाबळेश्वर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देखील नोंदवली होती। महाबळेश्वर पोलीस स्टेशन मार्फत त्यांना कोणताही न्याय देण्यात आला नसल्याने आज सातारा शहरामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय पोलीस अधीक्षक यांना भेटण्यासाठी त्या आल्या होत्या आणि त्यांनी त्यांची व्यथा मांडलेली आहे। खरं तर पतीचे छत्र हरपलेल्या या विधवा निराधार महिलेला जाणीवपूर्वक त्यांच्या घरात घुसून त्यांची प्रॉपर्टी बळकावण्याचा प्रयत्न गावगुंड किंवा गुंड प्रवृत्तीचे लोक जर करत असतील तर ही सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणी बाब आहे आणि अशा घटनेचा डेमोक्रेटिक पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतो। येणाऱ्या काळामध्ये जर त्यांची प्रॉपर्टी, त्यांचा कब्जा काढून जर त्यांना न्याय मिळाला नाही तर त्यांच्यासाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया रस्त्यावरची लढाई लढेल असा इशारा देखील या ठिकाणी आम्ही देतो। आणि खऱ्या अर्थानं प्रॉपर्टी त्यांची आहे, त्यांची मालकीची आहे, त्यांच्या नावे आहे, ते रितसर टायटल क्लिअर आहे। त्यांच्या नावावर प्रॉपर्टी असताना गुंड प्रवृत्तीचे लोक जाणीवपूर्वक त्यांना घरात घुसून त्रास देतात, त्यांचं मानसिक खच्चीकरण करतात, त्यांचा नाहक त्रास देऊन त्यांचा मानसिक छळ करण्याचा प्रयत्न करत आहेत। ही गोष्ट गंभीर आहे। या गोष्टीकडे सातारा जिल्हा प्रशासनानं आणि पोलीस प्रशासनानं गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख साहेबांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की सर, आपल्या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं लाडकी बहीण आता सुरक्षित राहिलेली नाहीये आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जे आहेत वैशाली कडूकर मॅडम, त्यांना देखील माझी विनंती आहे की मॅडम, खऱ्या अर्थानं आपल्या कार्यकाळामध्ये जर लाडक्या बहिणीला न्याय द्यायचा असेल तर श्रीमती सुनीता भिलारे या पिचलेल्या, दबलेल्या मानसिकतेतील महिलेला खऱ्या अर्थानं आपण न्याय देऊ शकता। त्यांची व्यथा त्यांनी मांडलेली आहे। त्यांना जर न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही DPIच्या वतीनं करू असा इशारा या ठिकाणी देतो। नेमकी मागणी काय तुमची? आमची मागणी आहे की ज्या व्यक्तींनी त्यांच्या घरामध्ये जाऊन कब्जा केलेला आहे ते राजाराम दगडू पवार, सुरेखा भिलारे, स्मिता पार्टे आणि संजय पार्टे या सर्वांवरती 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि यांना कठोरात कठोर कारवाई करून त्यांना घरातून हाकलून देऊन त्यांना शासन झालं पाहिजे आणि या सर्वसामान्य कुटुंबातील आमच्या काकू आहेत भिलारे ताई यांना न्याय मिळावा एवढी आमची मागणी आहे।